माय चॅनल. आणि आज असा एक मस्त जागा दाखवतो मूर्त्यांसाठी गणपतीच्या. माझ्या कॉलेजजवळच एक वैद्य आर्ट्स यांची नवीन ब्रांच भुसावळकरांच्या प्रयत्नांनी ओपन झालेली आहे. आणि मी काही महिन्यांअगोदर इथं आलो होतो आणि इथं मूर्त्या तुम्ही म्हणजे एक्सेप्टेशन होतं की मूर्ती केवढ्या मोठ्या असतील. मी आज तुम्हाला दाखवतो आणि त्यांच्या प्राइसिंगसुद्धा सांगतो. मूर्त्यांचं कामसुद्धा केलं जातं, म्हणजे तुम्हाला पाहिजे तशा मूर्त्यामध्ये गवत आहे, POPचं सामान आहे. त्याचबरोबर ह्या मूर्त्या बघू शकता तुम्ही. ही तकरीबन 22 फुटाची मूर्ती आहे आणि अजूनही बुक केलेली नाही आहे. आणि याचं काम म्हणजे जशीच बुकिंग येईल तशाप्रमाणे त्यांचं काम चालू आहे. आणि ह्या ज्या मूर्त्या तुम्हाला दिसत आहे, जे कॅरी बॅग्समध्ये पॅक आहे, या मूर्त्या ऑलरेडी बुक आहे मंडळाच्या. बघू शकता तुम्ही, खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहे अशा. आणि तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मूर्त्या बनवू शकता. या मंडळाच्या मूर्त्या आहे ज्या की गावागावांमध्ये ठेवल्या जातात मंडळाच्या. आणि यांना ह्या म्हणजे यांचा साज लागतो, या मूर्त्यांवरती साज राहतो. त्यामुळे या मूर्त्या अशा विदाऊट कपड्यांव्यतिरिक्त आहे, त्यामुळे साजाच्या या मूर्त्या आहे. आणि ही एक मूर्ती आहे, ही जवळजवळ 10 फुटाची मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. आणि इकडं सुद्धा काम चालू आहे. म्हणजे छोट्या छोट्या मूर्त्यासुद्धा आहे, 10-12 फुटाच्या मूर्त्या आहे. आणि खूप मूर्त्या अशा मोठमोठ्या ज्या 22 फुटाच्या मूर्त्या आहे, ह्या पॅक केलेल्या आहे कॅरी बॅग्समध्ये. कारण ह्या मंडळांच्या बुक मूर्ती आहे, त्यामुळे त्यांना डिस्क्लोज केलेलं नाही आहे. आता ही मूर्ती आहे 22 फुटाची मूर्ती आहे. आणि जर काम म्हणजे जशी बुकिंग येईल त्याप्रमाणे चालू राहते. तर बघू शकता इथे पण खूप साऱ्या मूर्त्या बुक आहे. ही एक आहे, ही आहे 20 फुटाची. आणि ह्या मूर्त्या आहे, ह्या शहरांवरती बुक आहे. म्हणजे जवळजवळ 25 फुटाच्या मूर्त्या आहे. या 20 ते 22 फूट आहे, हे 25, 30 फुटाच्या मूर्त्या आहे जवळजवळ. बघू शकता तुम्ही. यांचे कॉन्टॅक्ट्स डिटेल मी टाकेल तुम्हाला, त्या कॉन्टॅक्ट्सवरती जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करून बघू शकता. आता ही एक मूर्ती आहे, 20 फुटाचीच आहे. आणि ही त्यांनी सांगितली तकरीबन की हे जवळजवळ 45च्या आत, म्हणजे 40-45 हजाराच्या आतची मूर्ती आहे. ह्या पण तशाच आहे. आणि ह्या ज्या मूर्ती आहे ह्या 60-70 हजारापासून पुढे आहे, कारण यांची हाईट खूप मोठी आहे. आणि इथं मूर्त्यांचे काम पण होतात, म्हणजे ज्या मूर्त्या ऑर्डरच्या असतात त्याच्या ऑर्डरच्या मूर्त्यांचं कामसुद्धा केलं जातं आहे. मूर्त्यांमध्ये व्हेरायटी खूप मिळतील. आणि देवीच्या मूर्त्यासुद्धा इथं रेडी आहे. म्हणजे जर तुम्ही देवी बसवतात किंवा देवी मंडळाच्या मूर्त्या बसवता तर त्यासुद्धा इथं आहे. आणि इथं तुम्ही त्या येऊन बुक करू शकता. इथं देवीचं हे देवीचं गोडाऊन आहे. तिकडे गणपतीसुद्धा आहे, गणपतीची मूर्ती आहे. आणि मूर्तीची साईज 7 फूट आहे आणि वरती हे 8 ते 9 फुटापर्यंत जातं. ही मूर्ती अजून बाकी आहे, म्हणजे सेलिंग व्हायची बाकी आहे. तर तुम्ही येऊ शकता इथं. किन्नीच्या पुढे किन्नी सबस्टेशनच्या पुढे आहे, म्हणजे बियाणे मेट्रो सोडल्यावरती किन्नी रोडावरतीच ही मोठा गोडाऊन आहे, तुम्हाला दिसेल. आणि ही एक मूर्ती आहे, ही एक मूर्ती खाली आहे. हिची प्राईज आहे 35,000, म्हणजे 30 ते 35 निगोशिएबल आहे. ही एक बुक आहे, हे पूर्ण मूर्ती एक जे आहे हे बुक आहे. आणि ही निगोशिएबल आहे, म्हणजे ही तुम्ही येऊन बुक करू शकता. यांची माझ्याकडे ही एकच सॅम्पल आहे, ही एक बुक आहे ऑलरेडी आणि ही एकच बाकी आहे. इकडं देवींचे काम चालू आहे, तिकडे देव्यांच्या मूर्ती, इकडं सर्व देव्यांचं गोडाऊन आहे. म्हणजे देवीचे जे साचे यांनी बनवायला सुरुवात केलेली आहे. आणि देवीच्या मूर्त्यांचं इथं काम चालू आहे. इथं थोडी धूळ रस्त्यावर असल्यामुळे धूळ आहे, पण इथं देवींच्या मूर्त्यांचं काम चालू आहे. आणि देवींच्या मूर्त्या जवळजवळ इथं 20 फुटाच्या मूर्त्या इथं अवेलेबल आहे. देवीच्या मूर्त्या तुम्ही म्हणसाल तसं थोडं देवीच्या मूर्त्यांचं काम चालू. निगोशिएबल असल्यामुळे तुम्हाला पाहिजे तसे हे करू शकतात.
MP UPचे कलाकार आहे, मूर्त्या बनवणारे MP UPचे लोक आहे आणि ते इथं येऊन मूर्त्या बनवत आहे, घडवत आहे. पाहिजे तशा डिझाईनमध्ये मूर्त्यासुद्धा बनवून मिळतील. 2 गोडाऊन आहे, इकडे गणपतीचं आहे, इकडं देव्यांचं आहे आणि हा रोड आहे किंदी रोड आहे, जामनेर रोड आहे. हे किंदीचं सबस्टेशन आहे, इथंच BNA मिलिटरी आहे आणि हा रोड आहे आणि त्या रोडावरतीच हे आहे कॉलेज आहे, गणपतीचं केंद्र आहे. म्हणजे मोस्टली ज्या मूर्त्या बऱ्हाणपूरला मिळतात इथं अवेलेबल आहे. बऱ्हाणपूरच्या मूर्त्या इथं अवेलेबल आहे, तुम्ही येऊन बुक करू शकता. तसं देव्यांच्या मूर्त्यासुद्धा आहे, खूप दूर जाण्याची गरज नाही, इथे येऊन तुम्ही करू शकता. आता जाऊ आपण यांच्या सेकंड लोकेशनवरती, इथं पुढेच आहे, त्यालासुद्धा व्हिजिट करू. आपण आलो सेकंड लोकेशनवरती आणि हा जामनेर इकडे आणि इकडे मंगलवस्तात ढाबा एक, त्याच्या पुढे झाल्यावरती सुशिला जिनिंग प्रेसिंग मेडल कुरेपानाची. इथं या गोडाऊनमध्ये समोरच मूर्त्या तुम्हाला दिसतील मोठमोठ्याला उभ्या आहे. हे त्यांचं सेकंड लोकेशन आहे. हा भुसावलकडनं येतो आणि हा जामनेरकडे जातो, त्याच रोडावरतीच आहे. मूर्तीसाठी लागणारा जो सामान राहतो, म्हणजे मूर्तीचे जे ऑलरेडी रेडी टू पार्ट्स राहतात ते यांच्याकडे अवेलेबल आहे. तिकडं वरचा भाग आहे, इकडं धड आहे आणि सिंहासनाचे भाग सोंड असं पडलेलं आहे. आणि काही काही मंडळाच्या मूर्त्या ऑलरेडी रेडी झालेल्या आहे की जसं त्यांचे फोटो काढू नये म्हणून त्यांना झाकून ठेवलेलं आहे. आणि चांगली गोष्ट आहे. आता ही मूर्ती आहे, ही जवळजवळ 15 फुटाची आहे. ही मूर्ती 20 फुटाच्या वरती आहे आणि इकडे सुद्धा काम चालू आहे. या मूर्त्यांचे काम चालू आहे. या मूर्तीवरती वर्किंग आहे, डायमंड वर्किंग आहे. आणि हे एक नंदी महाराजवरती मूर्ती आहे. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा मूर्ती आहे. ही एक मूर्ती आहे जी अलंकारित आहे, जशी आपण त्या गोडाऊनला बघितली होती सेम तशीच मूर्ती आहे एक. आणि तिकडे सुद्धा मूर्ती आहे. ही एक हे 12 ते 13 फुटाची मूर्ती आहे आणि तिकडे सुद्धा मूर्त्या आहे. म्हणजे तुम्ही जवळ 20 फुटाच्या वरती 25 फुटाच्या मूर्त्या आहे. तुम्ही टप्पर बघू शकता, हे इथून खालपर्यंत आहे आणि या मूर्त्यांचं काम झालं इकडे कलरिंगचं. आणि तिकडच्या गोडाऊनला सुद्धा आहे, तिकडच्या गोडाऊनला सुद्धा जाऊ. आणि मूर्त्यांचे असून बुकिंग आहे, काहींचं बुकिंग झालेलं आहे, त्यांचं मूर्त्या इथं काम करत आहे कलरिंगनुसार. आणि याला डायमंड वर्किंग आहे. तिथं बघायला एक साईबाबाच्या वेशातली मूर्ती आहे, शंकराच्या वेशातली आहे, खाली बसलेले आहे. तिकडं सुद्धा एक शंकराच्या वेशातली आणि सिंहासनावरच्या मूर्ती आहे. हिचं काम चालू आहे. याला पितांबर आहे, कापडाचं लागणार आहे, त्यामुळे याला नाही आहे. आणि इकडं सुद्धा एक मोठी आहे आणि तिकडे रंगकाम चालू आहे. म्हणजे बऱ्हाणपूरहून पहिल्यांदा आपल्याकडे एवढ्या मूर्त्या गोडाऊन आहे यांचं. इथंच हे मागचं गोडाऊन आणि इथून एक पुढचं गोडाऊन आहे जिथं जवळजवळ 30 फुटाच्या वरती मूर्ती आहे. 30 फुटाच्या वरती जळगावची मूर्ती आहे. मी तुम्हाला दाखवतो. मूर्ती आहे 20 फुटाची जी गरुडावर उभी आहे आणि हे त्याच्यावरती आहे 25 फुटाची. आणि इकडे एक मूर्ती आहे समोर आहे, ही पण 20 फुटाची आहे. आणि एक समोर आहे, ही जवळजवळ 28-29 फुटाची मूर्ती आहे जी बेसवर आहे, गरुडावरच आहे. सेम असंच मॉडेल आहे, म्हणजे अशीच मूर्ती आहे पण ही लहान आहे, ती मोठी आहे. इकडे पण आहे. आणि जी मूर्ती दाखवते जळगावची ती इकडे, ही मूर्ती 30 फुटाची आहे. आणि गणपती बाप्पा आकार घेत आहे. इथं खूप लोक लागलेले कामाला. या गोडाऊनला कोणत्याही प्रकारची ऑर्डर घेतली जात नाही आहे कारण इथं सर्व मोठमोठ्या मंडळांच्या मूर्त्या आहे. मूर्त्या इकडे या 65,000पासूनच्या मूर्त्या सर्व आहे. याच्या मूर्त्या या 65,000पासून पुढे आहे. आणि सर्व मूर्त्यांचे चॅचेस सुद्धा आधी सोडून जावे लागतात आणि त्या चॅचेसवरती या मूर्त्या बनतात. म्हणजे या ऑर्डरच्या मूर्त्या आहे आणि त्या ऑर्डरच्या मूर्त्यांवरती बनतात. आणि यांची 1 लाखाच्या वरती आहे कारण या सर्वात मोठे आहे. लोकांच्या मंडळाकडे खूप पैसा राहतो, लोक जमा करतात असा पैसा मंडळाकडे. आणि आपल्याकडे 500 रुपये द्यायला बोंबा बोरायची. आणि 65,000च्या वरच्या मूर्त्या सर्व बुक करायला लोक पोरायना. त्या मंडळात 12 लोक आहे आणि 12 लोकांनी 65,000चे बुक करायला आहे.
ही 30 फुटाची मूर्ती आहे. इथून पूर्ण 30 फुटाची आहे. हे जवळजवळ 1.5 लाखाच्या आसपास जाणार आहे मूर्ती. आणि ही मूर्ती सुद्धा 1.5 लाखाच्या आसपास आहे. ह्या दोघं मूर्त्या जिल्ह्यावरच्या आहे, जळगाव जिल्ह्यावरच्या आहे. आणि 30-30 फुटाच्या मूर्त्या आहे. इकडच्या मूर्त्या ज्या आहे या ज्या सांगल्या होत्या, तिकडच्या ज्या शेवटच्या 2 मूर्त्या दाखवल्या होत्या त्या 65,000पासून पुढे आहे. आणि इकडच्या ह्या ज्या 3 आहे, 1, 2 आणि 3, ह्या 1 लाख म्हणजे 80 ते 1 लाखामध्ये यांचं वर्किंग आहे, त्यांचं काम चालू आहे. आणि इकडे एक मूर्ती आहे, ते बघू शकता, हिचं काम अजून चालू आहे. आणि हा मल्हार ग्रुपचा आहे, मल्हार ग्रुपचा राजा आहे. आणि यांचं मंडळाच्या मूर्त्यांचं काम अजूनही चालू आहे. खूप मोठी मूर्ती आहे, जवळजवळ 30 फुटापर्यंत जाईल ही मूर्ती. आणि चॅचेस धरून जवळजवळ 35 फूट जाईल ही मूर्ती, एवढी उंच आहे. आणि बाकीच्या मूर्त्यांचं काम चालू आहे. कलरिंग इथं पडलेले आहे, वॉटर बेस्ड कलर, कॉम्प्रेसर चालू आहे. आणि ही ती मूर्ती आहे. मूर्त्यांचं काम मोठ्या जोराशोरात चालू आहे. तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर तुम्ही तिकडच्या अगोदरच्या गोडाऊनवर जाऊ शकता. कॉन्टॅक्ट डिटेल मी तुम्हाला टाकेल, परंतु इथं कॉन्टॅक्टऐवजी तुम्ही येऊनच व्हिजिट करा आणि बुक करा. किती मोठं असं मंडळात पैसा जमा झाला ना तरच एवढ्या मूर्त्या होता. आमच्या मंडळामध्ये मोठ्या मुश्किलनं 1000 रुपये काढायला बोंबा पोरायचे. आणि आता शर्ट कधी फ्रीमध्ये द्यायचं म्हटलं तर 54-55 जण जमा होतील. प्रत्येकानं 1000 रुपये जमा केले किंवा 1500 रुपये जमा केले तर एवढी मूर्ती आपण पे आणू शकता. आणि मागचा जो ब्लॉग होता तो पण आमच्या मंडळाचाच होता, मूर्त्या बघायला गेलो होतो. इथं खूप मोठमोठ्या मूर्त्या आहे. आणि तुम्ही बघून म्हणजे व्हिजिट करू शकता, इथे येऊ शकता आणि बघू शकता. इथं मूर्त्या अजून आता बुक घेतल्या जात नाही आहे, कारण इथं मूर्त्या ऑलरेडी बुक आहे. तिकडच्या गोडाऊनवरती जो अगोदरचं गोडाऊन दाखवलं त्या गोडाऊनवरती तुम्ही जाऊन बुक करू शकता, कारण तिथं 2-3 मूर्त्या अवेलेबल आहे. तुम्ही व्हिजिट करा आणि बुक करू शकता. देव्यांच्या मूर्त्यासुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही जा तिथं आणि व्हिजिट करा आणि मूर्ती बुक करू शकता.